चालेल. चल ज्यावेळेस तुम्हाला पीटीओ देतो पीटीओ शॉप आम्ही सरसकट असतो लांबला चकतो. ज्यावेळेस तुम्हाला दिल्यानंतर ट्रॅक्टरला जोडायचं आहे म्हणजे याच्यात असं डिस्टन्स पाहिजे. हां थोडं फेस टू फेस नाही पाहिजे ना आपल्याला. फेस टू फेस असला तर या मिनिंग तुटतं. त्याच्यामुळे ह्यो डिस्टन्स महत्वाचा आहे. आता याला कसं डिस्टन्स आहे हे असं डिस्टन्स पाहिजे. दुसरी गोष्ट याला रिवर्सने बिंगून द्यायचा. आता इकडे बिंगतो ना इकडे हाताने चुकून सुद्धा बिंगून नाही द्यायचं. तुमचा ट्रॅक्टर कोणता आहे? सोनालिका टायगर टायगर. त्याला रिवर्स गेअर आहे. आहे रिवर्स पीटीओ. त्याचा रिवर्स पीटीओ पाहिला गेल्या लॉक करून टाकायचा. ऑप्शन आहे लॉक करायला. त्याचा आरपीएम एक ड्रॉप करावा लागेल गेल्या आरपीएम कसा ते फिटरला बोलून आरपीएम ड्रॉप करून घ्यायचं. त्याचा साधारण 6-5.5 वट व्हायचा त्याचा आरपीएम. हां त्या गाडीच्या पलीकडे म्हणजे असं डिस्टन्स. दुसरी गोष्ट रिवर्स पीटीओ. ज्यानंतर तुमचा बांधाच काढायला ट्रॅक्टर गेलाय त्यावेळेस पीटीओची ऑपरेटिंग पहिली ट्रॅक्टरची बंद झाली पाहिजे. लगेच पीटीओ बंद करायचा. मशीन खाली टेकवून नंतर चालू करायचा परत. म्हणजे वर असताना चालू केला ते तुटत याची आम्ही गॅरंटी घेत नाही. गिअरबॉक्सची किंमत आहे 12,000. अच्छा एवढी काळजी तुम्हाला घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट आता तुम्हाला ज्यावेळेस सारा लावायचा आहे त्यावेळेस आहे ना यावेळी 2 नट खोलायची. इकडून हे अशी 4 नट आहे तिकडून तसे 4 नट आहे. हे खोलल्यानंतर डायरेक्ट हाय असं सारा खाली जातो बेडवर. सारा बसवायला हे दुसरे होल्डर आहे. हे होल्डर नाही. आणि जर का याचं माप तुम्हाला नाही लक्षात राहिलं याचं माप आहे 2.5 इंच. 2.5 इंच या टॉपपासून इथपर्यंत हे कंटिन्यू ध्यानात ठेवायचं. समजा खालीवर झालं तर मागची डिप आहे ना खालीवर होत्या चौथांची. मग ते लक्षात आलं पाहिजे बाबा याचं माप आपल्याकडून हल्लं आहे. म्हणजे 2.5 इंच माप आपल्याला कंपल्सरी लागत. दुसरी आता आहे ना ज्यावेळेस तुम्हाला त्यावेळी झडप आहे. ही झडप कशासाठी आणि जास्त माती तुमची फुसकी असली ही झडप ओपन होती. ही अजून ओपन केली बेड भरवी पडतो. म्हणजे ज्यावेळेस निबार रान असेल त्यावेळेस झडप तुम्हाला खाली पण दाबते. ती तुम्हाला वाटलं वगळ्या पडल्या आता रानाला तर काय करायची झडप खाली दाबते म्हणजे अजून प्रेस होऊन चालत ती माती. जेवढी तेवढीच माती मागं सोडी तर बाकीच साईडला जाते. आणि ज्यावेळेस सारा जोडीतो आपण टायर काढून घ्यायचा. टायर फुलतो तो कसा खाली सोडला आपण टायर खाली येतो. हां बरोबर. टायर काढून टाकायचे इथून हँडलवरून. आणि याला साईडला इथे 2 नट दिले पाण्यासाठी. काय कोणी एखादं बसले फिरित जे टाकी द्या बसले असले